महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने 2022 साली जी.आर. काढून राज्यामध्ये 19 जिल्ह्यामध्ये कार्डियाक कॅथ लॅब स्थापन करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आपल्या धुळे जिल्ह्यासाठी सुद्धा कार्डियाक कॅथ लॅब मंजूर झाली. या कॅथ लॅबचे काम जानेवारी 24 सुरू होऊन ते डिसेंबर 24 पूर्ण झाले. या कॅथ लॅबकरिता 6000 स्क्वेअर फीटामध्ये बांधकामासहित अत्याधुनिक उपकरणासहित आपली कॅथ लॅब इथे पूर्णत्वास आलेली आहे. या कॅथ लॅबसाठी शासनाने एकूण 18 कोटीचा निधी उपलब्ध करून दिलेला होता. या कॅथ लॅबमध्ये आपल्या जिल्ह्यातीलच नसून महाराष्ट्रातील कुठलाही नागरिक केवळ आधार कार्ड दाखवून नागरिकत्वाचा पुरावा देऊन महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या योजनेमध्ये संपूर्णतः मोफत उपचार घेऊ शकतो. यासाठी कुठलेही शुल्क आकारले जाणार नाही. मला सांगण्यास विशेष आनंद होतोय की आपली कॅथ लॅब महाराष्ट्रात सर्वप्रथम तयार झालेली असून त्याचे लोकार्पण उद्या दिनांक 13 सप्टेंबर रोजी माननीय आरोग्यमंत्री श्री प्रकाशजी आंबेडकर साहेब यांच्या शुभ हस्ते उद्या संपन्न होत आहे. उद्या दुपारी 3:30 वाजता मंत्री महोदयांच्या शुभ हस्ते याचा लोकार्पण सोहळा संपन्न होईल. या कॅथ लॅबमध्ये नागरिकांच्या हृदयाच्या काही समस्या असतील तर त्या अनुषंगानं ECG असेल, 2D इको असेल, एन्जिओग्राफी असेल, एन्जिओप्लास्टी असेल, त्याचबरोबर पेसमेकर बसवणं असेल, वॉल ऑपरेशनचं असेल, तसेच हृदयामध्ये छिद्र पडण्याचं ज्याला आपण ASD VHD असे म्हणतो ते असेल, किंवा रिनल एन्जिओग्राफी किंवा रिनल एन्जिओप्लास्टी, तसेच कार्डियाक एन्जिओग्राफी, कॅरोटिड एन्जिओग्राफी किंवा हातापायाच्या नसा असतील त्याची देखील एन्जिओग्राफी आणि एन्जिओप्लास्टी आपण इथे मोफतरित्या केल्या जाईल. याकरिता आवश्यक असणारे संपूर्ण मनुष्यबळ उपलब्ध झालेले असून ते उद्घाटन होताच लोकांच्या सेवेमध्ये कार्यरत होईल. राज्यभरातील हृदयविकाराच्या रुग्णांसाठी एक आनंदाची बातमी ती अशी, कारण की धुळे जिल्ह्यात आता हृदयविकाराशी संबंधित अँजिओप्लास्टीची जी शस्त्रक्रिया ती पूर्णपणे मोफत होणार आहे. त्याचं महत्त्वाचं कारण असं, कारण की धुळे जिल्ह्यातल्या सर्वसामान्य रुग्णालयामध्ये राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने तब्बल 18 कोटी रुपये खर्च करून अद्यावत अशी कार्डियाक कॅथ लॅब उभारली आहे. आपण आहोत धुळे जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या आवारामध्ये आणि धुळे शासकीय जिल्हा रुग्णालयाच्या आवारातच ही भव्य अशी कॅथ लॅब जी आहे ती उभारण्यात आलेली आहे. अत्याधुनिक असं तंत्रज्ञानांनी सज्ज अशी ही लॅब असणार आहे आणि ही उत्तर महाराष्ट्रातील पहिली अशी कॅथ लॅब आहे ज्या ठिकाणी अगदी पूर्णपणे मोफत या ठिकाणी उपचार केले जाणार आहेत. अँजिओप्लास्टी जी ती रुग्णांवरती मोफत केली जाणार आहे. एकंदरीत जर पाहिलं तर गेल्या काही वर्षांमध्ये हृदयविकाराच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात संख्या जी रुग्णांची ती वाढलेली आहे आणि या हृदयविकाराच्या आजाराशी संबंधित एकूण जर उपचार असतील, शस्त्रक्रिया असतील त्या अगदी खूप महागड्या असतात. लाखो रुपये यावरती खर्च होतात आणि त्याच अनुषंगाने राज्य शासनाने तब्बल 18 कोटी रुपये खर्च करून धुळ्यात अद्यावत अशी ही कॅथ लॅब जी आहे ती या ठिकाणी उभारलेली आहे आणि या लॅबच्या माध्यमातून या ठिकाणी हृदयविकाराच्या ज्या रुग्ण आहेत त्यांच्यावरती या ठिकाणी मोफत अँजिओप्लास्टी असेल, एन्जिओग्राफी असेल, त्याचबरोबर 2D इको असेल, ECG असेल, या हृदयविकाराशी संबंधित विविध अशा 10 ज्या सुविधा आहेत या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. विविध या ठिकाणी शस्त्रक्रिया ज्या आहेत त्या अगदी मोफत होणार आहेत. विशेष करून एकंदरीत जर पाहिलं तर या जिल्हा रुग्णालयाच्या आवारामध्ये तब्बल 6000 स्क्वेअर फूट एरियामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज अशी ही सगळी लॅब असणार आहे. त्यासाठी सुसज्ज असं या ठिकाणी जो आरोग्य कर्मचारी वर्ग जो आहे तो देखील या ठिकाणी नियुक्त करण्यात आलेला आहे. जे प्रोफेशनल जे कार्डियाकॉलॉजिस्ट आहेत ते देखील या ठिकाणी असणार आहेत. 24 तास 24/7 हवर्स या ठिकाणी ती जी त्यांची सेवा जी ती या ठिकाणी दिली जाणार आहे. विशेष म्हणजे राज्यभरातील एकूण जर पाहिलं तर फक्त धुळे, नंदुरबार, जळगाव जिल्हाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील अगदी कोणत्याही जिल्ह्यातील हृदयविकाराच्या जे रुग्ण आहेत त्यांच्यावरती या ठिकाणी मोफत अशी अँजिओग्राफी होणार आहे, एन्जिओप्लास्टी देखील होणार आहे. हृदयविकाराशी संबंधित सर्व शस्त्रक्रिया ज्या आहेत त्या अगदी मोफत होणार आहेत. त्यामुळे धुळे जिल्ह्यातील नंतर संपूर्ण राज्यातील रुग्णांना या ठिकाणी त्याचा लाभ मिळणार आहे. दीपक बोरसे, न्यूज 18 लोकमत, धुळे.